यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी, मुंबई शेअर बाजार अक्षरशः ठप्प झालेला आहे। असं बोललं जात आहे की तांत्रिक बिघाडामुळे तो ठप्प झालाय आणि आपल्याला माहिती आहे मुंबई शेअर बाजाराची वर्दळ, गर्दी, तो संवाद, तांत्रिक घडामोडी, हा जो सगळा काळ असतो सकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात होत असतात, मोठ्या घडामोडी होत असतात। मात्र काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आहे आणि या तांत्रिक बिघाडामुळे शेअर बाजार ठप्प झालेला आहे आणि त्यामुळेच एकूणच व्यवसाय, व्यापार आणि हा शेअर बाजारातील घडामोडी यांना देखील एक प्रकारचा काही वेळा करता का होईना विसावा जरी मिळाला असला तरी मोठं नुकसान निश्चितच शेअर होल्डर्सचं होऊ शकतं। शेअर बाजार ठप्प झालेला आहे, तांत्रिक बिघाडामुळे हा व्यवहार बंद झाल्याचं बोललं जात आहे। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी आहेत तरुण शर्मा आपल्याबरोबर। तरुण, एकूणच टेक्निकल प्रॉब्लेम काय आला आहे आणि काय वाटतं कधीपर्यंत हा व्यवहार सुरू होईल? तरुण शर्मा आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। इनफॅक्ट त्यांच्याकडून अजूनही माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू, कारण काही वेळापूर्वीची ही बातमी आहे। शेअर बाजार ठप्प झालेला आहे, मुंबई शेअर बाजारातील सर्व व्यवहार ठप्प झालेला आहे। तांत्रिक बिघाड सांगण्यात येतोय, अर्थातच टेक्नॉलॉजी आहे, काही ना काही कारणं असतात आणि त्या मानाने ज्या तऱ्हेनं आपण बघतोय मुंबई शेअर बाजार हा अव्याहतपणे सुरू असतो, काही काळासाठी तो बंद झाल्यामुळे केवढी एक प्रकारची विचित्र परिस्थिती निर्माण झाली असेल हे आपण समजू शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।